मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेने अत्यंत प्रभावीपणे जे प्रशिक्षणार्थी वेगळ्या आस्थापनेमध्ये काम करत होते त्या आस्थापनेमध्ये त्यांना कायम रोजगार मिळण्यासंदर्भात फार मोठं आंदोलन उभं केलं, परंतु अक्षरशः सरकारने त्यामध्ये पूर्णपणे साथ दुर्लक्ष केले असतानासुद्धा ज्या आता वेगळ्या आस्थापनेमध्ये काही प्रवेश प्रक्रिया आहे नोकरी संदर्भातल्या कंत्राटी स्वरूपाच्या डेली बेजेसच्या, त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक आस्थापना असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, पोलीस विभाग असो, आरोग्य विभाग असो, शिक्षण विभाग असो, टेक्निकल विभाग असो, उच्च तंत्रशिक्षण विभाग असो, प्रत्येक आस्थापनेमध्ये सर्व ज्या काही जागा निघतील कंत्राटी स्वरूपाची त्यामध्ये त्यांना समाविष्ट करण्यासंदर्भातले आदेश प्रत्येक जिल्हा पातळीवर कलेक्टरांनी सन्मान्य जिल्हाधिकारी महोदयांनी पारित केलेले आहे। त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातली आज अमरावती जिल्हा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण संघटनेचे अध्यक्ष आकाश गडपाल, अक्षय सरोदे आणि सर्व तालुका अध्यक्ष यांनी आज सन्मान्य जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं की जो आपण परिपत्रक काढलेला आहे त्या परिपत्रकामध्ये शुद्धीपत्रक काढून त्यामध्ये फक्त मोजकेच जे आस्थापना त्यामध्ये चा उल्लेख आहे, तर आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली की त्या सर्व शासनाच्या सर्व आस्थापनेमध्ये हे आदेश निर्गमित झाले पाहिजे की त्या आस्थापनेमधून त्या बेरोजगार तरुणांना त्यामध्ये त्यांच्या कंत्राटी स्वरूपाच्या रोजगारासंदर्भात त्यांचा समावेश होईल। या संदर्भात सन्मान्य जिल्हाधिकारी यांनी अतिशय सकारात्मक दृष्ट्या टोनातून एक त्यांना सर्वांना सांगितलं आहे की आपण त्यामध्ये सर्व शुद्धीपत्रक काढून घेऊया, म्हणून आज सर्व संघटनेने आज निवेदन दिलं आहे आणि निश्चितच हे संघटनेचं फार मोठं यश आहे।